गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचं करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी सर्व TCS पॅटर्नच्या व MPSC एक्झाममध्ये वारंवार प्रश्न स्वरूपात येत असलेल्या समोरती सूचीचा थोडक्यात आढावा घेणार आहोत, जो तुम्हाला आगामी सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास गुण मिळवून देईल. समोरती सूचीमध्ये एकूण 47 विषय आहेत. 42व्या घटनादुरुस्तीने 5 विषय राज्यसूचीतून समोरती सूचीमध्ये टाकण्यात आले होते. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. समोरती सूचीतला जो पहिला विषय आहे, भारतीय दंड संहितेत म्हणजे IPC समावेश केलेल्या सर्व विषयांसह फौजदारी कायदा, हा पहिला विषय आहे समोरती सूचीमधला. दुसरा विषय आहे गुन्हेगारी प्रक्रिया संहिता, त्याला आपण CRPC म्हणतो, क्रिमिनल प्रोसिडिंग कोड 1973चा. यामध्ये समावेश केलेल्या सर्व विषयांसह फौजदारी कायदा, हा समोरती सूचीमधला दुसरा विषय आहे. समोरती सूचीतला आपण तिसरा विषय बघणार आहोत. राज्याची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, समाजाच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवठा व सेवा या कारणांशी संबंधित प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. भारतीय राज्यघटनेमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धता ही कलम 22 आहे. आणि आपण पाहतो की समोरती सूचीमध्ये विषय क्रमांक 3 जो आहे तो राज्याची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, समाजाच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवठा व सेवा या कारणाशी संबंधित प्रतिबंधात्मक स्थानबद्धता याशी संबंधित हा समोरती सूचीतला तिसरा विषय आहे. समोरती सूचीतला आपण चौथा विषय घेणार आहोत. कैदी व आरोपी यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेणे, हा समोरती सूचीतला चौथा विषय आहे. समोरती सूचीतला जो पाचवा विषय आहे, विवाह व घटस्फोट, बालके आणि अज्ञान व्यक्ती, दत्तक विधान, मृत्यूपत्र, वारसा हक्क, संयुक्त कुटुंब आणि विभाजन, हा समोरती सूचीमधला पाचवा विषय आहे. समोरती सूचीमधला आपण 6वा विषय पाहणार आहोत. शेतजमीन सोडून मालमत्तेचं हस्तांतरण, करारपत्रे व कायदेपत्रे यांची नोंदणी, हा समोरती सूचीमधला 6वा विषय आहे. समोरती सूचीतला 7वा विषय कराराशी संबंधित आहे. समोरती सूचीतला 8वा विषय अपराधाशी संबंधित आहे. समोरती सूचीतला 9वा विषय दिवाळखोरी व नादारी याच्याशी संबंधित आहे. नादारी म्हणजे एखाद्या बँकेचे जर पैसे घेतले असेल, ते जर परतफेड केले नसेल तर त्याला आपण कर्ज फेडण्याची जर कुवत नसेल तर त्याला आपण नादारी म्हणतो. आणि म्हणून दिवाळखोरी व नादारी ही नव्या याच्या समोरती सूचीतल्या 9व्या विषय क्रमांक 9 देण्यात आलेली आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. 10वा विषय आपण समोरती सूचीमधला बघणार आहोत. विश्वस्त संस्था व विश्वस्त, हा समोरती सूचीमधला 10वा विषय आहे. समोरती सूचीतला 11वा विषय आहे महाप्रशासक व अधिकृत विश्वस्त. समोरती सूचीतला 11A विषय आहे न्यायिक प्रशासन, सर्वोच्च न्यायालय सोडून इतर सर्व न्यायालयांचं संघटन व संरचना. त्यानंतर समोरती सूचीतला 12वा विषय पुरावा व शपथ, कायद्यांना मान्यता, सार्वजनिक कृती व अभिलेख आणि न्यायिक प्रक्रिया याशी संबंधित हा समोरती सूचीतला 12वा विषय आहे. समोरती सूचीतला आपण 13वा विषय बघणार आहोत, जो सिव्हिल प्रोसिडिंग कोड 1908शी संबंधित आहे, ज्याला आपण नागरी प्रक्रिया संहितेमध्ये समावेश असलेल्या सर्व बाबींसह नागरी प्रक्रिया, हा समोरती सूचीमधला 13वा विषय आहे. त्याच्यानंतर समोरती सूचीतला आपण 14वा विषय बघणार आहोत, जो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान सोडून इतर न्यायालयांचा अवमानाशी संबंधित आहे. त्यानंतर समोरती सूचीतला आपण 15वा विषय बघणार आहोत, जो भटक्या, विमुक्त व स्थलांतरित होणाऱ्या जमातीशी संबंधित आहे. समोरती सूचीतला 16वा विषय वेडेपणा व बौद्धिक कमतरता याशी संबंधित आहे. समोरती सूचीमधला 17वा विषय प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा का समोरती सूचीमधल्या विषय क्रमांक 17 आहे, त्यामध्ये प्राण्यांना क्रूरतेनं वागवण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यानंतर विषय क्रमांक आपण 17A बघणार आहोत समोरती सूचीमधला, जो वनांशी संबंधित आहे. हा 42व्या घटनादुरुस्तीनुसार हा विषय राज्यसूचीतून समोरती सूचीमध्ये टाकण्यात आला होता. नंतर आपण 17B बघणार आहोत. हा देखील विषय जो आहे वन्यप्राणी व पक्षी यांचं संरक्षण, हा विषय देखील 42व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यसूचीतून समोरती सूचीमध्ये टाकण्यात आला होता. त्यानंतर 17A हा विषय वनाशी संबंधित आहे आणि 17B हा विषय वन्यप्राणी व पक्षी यांचं संरक्षण याच्याशी संबंधित आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. विषय क्रमांक 18 खाद्यान्नातील आणि इतर वस्तूंमधील भेसळ याच्याशी संबंधित आहे. विषय क्रमांक 18 समोरती सूचीमधला औषध आणि विष याशी संबंधित आहे. समोरती सूचीतला जो 20 क्रमांकाचा विषय आहे तो आर्थिक व सामाजिक नियोजन असा आहे. समोरती सूचीतील 21वा विषय वाणिज्य व औद्योगिक मक्तेदारी, व्यवसाय संहती व विश्वस्त संस्था
याशी संबंधित आहे. जर तुम्हाला विचारण्यात आलं वाणिज्य व औद्योगिक मक्तेदारी हा विषय कोणत्या सूचीतला आहे, तर वाणिज्यिक व औद्योगिक मक्तेदारी हा विषय समवर्ती सूचीतील असून तो 21व्या क्रमांकाचा विषय आहे. त्यामध्ये व्यवसाय, संहती व विश्वस्त संस्था या देखील येतात. आपण विषय क्रमांक पाहणार आहोत 22वा विषय कामगार संघटना, औद्योगिक व कामगार विवाद याशी संबंधित आहे. अलीकडे आपण बघितलं का नगर परिषदमध्ये कामगार हा एक सिलेबसमध्ये कामगार हा एक घटक आलेला आहे. तर त्या अनुषंगाने हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो का कामगार संघटना, औद्योगिक व कामगार विवाद हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो, तर हा विषय समवर्ती सूचीमध्ये येतो. आणि समवर्ती सूचीतला हा विषय 22व्या क्रमांकाचा विषय आहे. कामगार संघटना, औद्योगिक आणि कामगार विवाद. विषय क्रमांक आपण 23 बघणार आहोत समवर्ती सूचीमधला. तर विषय क्रमांक 23 हा सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा, रोजगार व बेरोजगारी यांच्याशी संबंधित आहे. समवर्ती सूचीतील जो 24वा विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. कामाची परिस्थिती, भविष्य निर्वाह निधी, नियुक्त्याचे दायित्व, कामगारांना नुकसान भरपाई, असमर्थता आणि वृद्धकालीन निवृत्ती वेतन आणि त्यानंतर मातृत्व लाभासह कामगारांचं कल्याण असे विषय हे विषय क्रमांक 24मध्ये समवर्ती सूचीमध्ये देण्यात आलेले आहे. आणि त्यानंतर आपण 25व्या क्रमांकाचा विषय घेणार आहोत समवर्ती सूचीमधला, जो तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि विद्यापीठे यांसह शिक्षण याच्याशी संबंधित आहे. विषय क्रमांक 26 समवर्ती सूचीतला विधी, वैद्यक आणि इतर व्यवसाय याशी संबंधित आहे. समवर्ती सूचीतील 27वा विषय हा व्यक्तींना सहाय्य व पुनर्वसन याशी संबंधित आहे. समवर्ती सूचीतला 28वा जो विषय आहे तो धर्मदाय संस्था, धार्मिक देणग्या आणि धार्मिक संस्था याशी संबंधित आहे. समवर्ती सूचीतील 29वा जो विषय आहे तो संसर्गजन्य या साथीचे रोग, तद्वतच माणसे, पशु, वनस्पतीवर परिणाम करणारे कीटक याशी संबंधित आहे. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. समवर्ती सूचीतला विषय क्रमांक 29 संसर्गजन्य या साथीचे रोग, तद्वतच माणसे, पशु आणि वनस्पतीवर परिणाम करणारे घटक हाच विषय आपण पाहतो कोविड पिरियडमध्ये केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने याच विषयाचा आधार घेऊन तर सर्वांना मोफत वॅक्सिन वाटलेले आपल्याला दिसतात. आणि सर्व सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधीची सुव्यवस्था देखील केलेली आपल्याला आढळते. हाच तो विषय आहे विषय क्रमांक 29, जो संसर्गजन्य साथीचे साथीचे जे रोग असतात तद्वतच माणसे व पशु, वनस्पतीवर परिणाम करणारे कीटक याशी संबंधित हा असलेला विषय 29वा समवर्ती सूचीमधील हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, ही बाब लक्षात ठेवा. विषय क्रमांक आपण समवर्ती सूचीतला बघणार आहोत 30वा, तो आहे जन्म मृत्यू नोंदीसह महत्त्वाची सांख्यिकी. विषय क्रमांक आपण 31वा बघणार आहोत मुख्य बंदरे वगळून इतर बंदरे याशी संबंधित आहे. समवर्ती सूचीतील 31वा जो विषय आहे तो आहे मुख्य बंदरे वगळून इतर बंदरे. त्यानंतर आपण समवर्ती सूचीतला 32वा विषय बघणार आहोत अंतर्गत जलमार्गावर जहाज वाहतूक व नौकानयन याशी संबंधित हा विषय आहे. विषय क्रमांक आपण 33वा बघणार आहोत खाद्यतेल बिया व खाद्यतेल, गुरांचा चारा, कच्चा कापूस व कापूस याशी संबंधित असलेला हा विषय क्रमांक 23 आहे. समवर्ती सूचीतला विषय 34 बघण्या अगोदर विषय क्रमांक 23 पुन्हा बघा. खाद्यतेल बिया, खाद्यतेल, गुरांचा चारा, कच्चा कापूस, बिया आणि कच्चा ताग यांसह खाद्यमालाचे उत्पादन, पुरवठा आणि वितरण आणि त्यातील व्यापार आणि वाणिज्य याशी संबंधित हा 33वा विषय आहे, जो अतिशय महत्त्वाचा आहे. समवर्ती सूचीमधला 33वा विषय. 33व्या विषयाविषयी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा का समवर्ती सूचीमधील जो 33वा विषय आहे तो खाद्यतेल बिया व खाद्यतेल, गुरांचा चारा, कच्चा कापूस व कापूस, बिया आणि कच्चा ताग यांसह खाद्यमालाचं उत्पादन, पुरवठा आणि वितरण आणि त्यातील व्यापार आणि वाणिज्य या बाबीशी संबंधित हा असलेला विषय आहे विषय क्रमांक 33. आपण 34वा विषय बघणार आहोत समवर्ती सूचीमधला. तर विषय क्रमांक 34 घेण्याच्या अगोदर विषय क्रमांक 33 दिलेला आहे. त्याच्यामध्ये मानदंड प्रस्थापित करणे वगळता वजनमापे हा देखील विषय समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आला. 42व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य सूचीतून तो समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आला. म्हणून 33A हा विषय कोणत्या सूचीमध्ये 33A मध्ये कोणता विषय येतो, मानदंड प्रस्थापित करणे वगळता वजन आणि मापे. तर या पद्धतीनं हा विषय महत्त्वाचा आहे कारण तो 42व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य सूचीतून समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आला होता आणि अनेक एक्झाममध्ये MPSCच्या अनेक एक्झाममध्ये हा विषय विचारण्यात आलेला आहे. विषय क्रमांक 33A. आपण पाहणार आहोत विषय क्रमांक 34 किंमत नियंत्रण.
हा विषय लक्षात ठेव जा. किंमत नियंत्रण हा जो विषय आहे तो समोरती सूचीमध्ये आपल्याला दिसतो येताना. त्यानंतर आपण पाहणार आहोत किंमत हा विषय 34व्या क्रमांकावर आहे, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. 35व्या क्रमांकाचा आपण विषय बघणार आहोत. ज्या तत्वाच्या आधारावर अशा वाहनांवर कर आकारायचा आहे अशा तत्वांसह यंत्रचालित वाहने हा विषय क्रमांक 35 आहे. त्याच्यानंतर विषय क्रमांक 36 हा कारखान्यांशी संबंधित आहे. विषय क्रमांक 37 हा बॉयलरशी संबंधित आहे. आणि विषय क्रमांक 38 हा विजेशी संबंधित आहे. आणि विषय क्रमांक 39 वृत्तपत्रे, पुस्तके आणि छापखाने या बाबीशी संबंधित आहे. विषय क्रमांक 40 राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे वगळून पुरातत्व शास्त्रीय स्थाने व अवशेष याशी संबंधित आहे. विषय क्रमांक 41 निर्वासितांची मालमत्ता व शेतजमीन याशी संबंधित आहे. विषय क्रमांक 42 मालमत्ता ताब्यात घेणे व त्यांची मागणी करणे याशी संबंधित आहे. विषय क्रमांक 43 कर आणि इतर खात्यांद्वारे संकलित केलेले शुल्क वगळता मुद्रांक शुल्क पण मुद्रांक शुल्क दराचा समावेश नाही तर याशी संबंधित असलेल्या आपल्याला दिसतात. नंतर विषय क्रमांक आपण 45 बघणार आहोत. सूची 2 आणि सूची 3 मधील कोणत्याही विषयाबाबत चौकशी व सांख्यांकी याशी संबंधित आहे. विषय क्रमांक 46 या सूचीतील कोणत्याही विषयाबाबत सर्वोच्च न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालयांचे अधिकाराचे क्षेत्र व अधिकार या बाबीशी संबंधित आहे. आणि विषय क्रमांक 47 न्यायालयात घेतले जाणारे शुल्क वगळता या सूचीतील कोणत्याही विषयाबाबतचे शुल्क याशी संबंधित आहे. अशा प्रकारे हे 47 विषय आहे समोरती सूचीमधले आणि त्याला दिलेली आपण ही फास्टली एक रिव्हिजन आहे जे तुम्हाला आगामी सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास गुण मिळवून देतील. पुन्हा आपण भेटू नवीन विषयासह लवकरच.